आता आपण सकाळी काही आंबे काढून आणलेत, ते आंबे आहेत. तर त्या आंब्यांचा आज आपल्याला आंब्याचा मोरंबा बनवायचा आहे. त्याच्यासाठी आपण काही आंबे काढून आणलेत. हे आंबे आहेत, थोडेसे तयारच आंबे लागतात. आंबे घेऊन आले आणि ते सोलून घेतलेत व्यवस्थित. पहिले आणून धुवून त्याच्यावरची जी साल आहे ती साल आहे बघा, अशा पद्धतीने काढून घेतले आणि ते आता किसावे लागणार आहेत. आंबे आहेत मोरंब्यासाठी. आंबे शक्यतो केसरी वगैरे म्हणजे केसाळ असतात ते नाही घ्यायचे. ताई आहे ते आंबे आहेत, ते आंबे पहिले सगळे सोलून घेते व्यवस्थित. आता आपण जेवढे आंबे सोलून घेतलेत ते आता किसणीवरती व्यवस्थित किसून घ्यायचं आहे. पूर्ण तयार आंबे हवेत, एकदम पण पिकलेले नाही, पिवळे नाही झाले पाहिजे. हे बघा, आणि हा जो आपण मोरंबा करणार आहोत तो वर्षभरापेक्षा पण जास्त वेळ आरामात टिकतो. तर असं सुद्धा नक्की एकदा करून बघा. आता आपला इकडे बघाल तर आपले हे आंबे आहेत, ते आंबे पण किसून झालेत. आणि इथे गूळ आहे, तो गूळ पण आपण किसून घेतला आहे. गुळाची तुम्ही पावडर पण यूज करू शकता. आम्ही ह्या गूळ आणलेल्या दुकानातून गुळाची वडी आणली, ती किसून घेतली. आणि आता हा पिळून घ्यायचा आहे, कारण त्याच्यामध्ये जो पाण्याचा अंश असतो, थोडासा आंबटपण असतो, तो निघून जायला पाहिजे म्हणून. हे आपण जवळजवळ 8 आंबे घेतलेत मोठ्या साईजचे. हे 8 आंबे आहेत आणि 8 आंब्यांसाठी आपण अर्धा किलोपेक्षा पण जास्त गूळ घेतला आहे. कारण गूळ घ्यायचा आहे तो आंबा किती आंबट आहे त्याच्यावरती डिपेंड आहे. तुम्हाला जर जास्त आंबट वाटला तर तुम्ही गूळ वाढवू पण शकता. बघा, इकडे असं पिळून आपण घेतलेत ते, आणि हा त्याचा आतमधला रस आहे. हा पिळून घेतला तो परातीत आपण मिक्स करायला घ्यायचं आहे. इकडे गूळ आहे, तो गूळ टाकून घेऊया. त्याला जवळजवळ 2 ते 3 दिवस उन्हामध्ये ठेवावं लागेल, गूळ वितळेपर्यंत. त्याच्यामध्ये व्यवस्थित मुरला पण पाहिजे. तुम्हाला इथे जर वाटलं की गूळ कमी झालाय तर तुम्ही पुन्हा ॲड पण करू शकता.
लवंग टाकायचे आहेत ना. मसाला लवंग टाकून घेऊया. वेलची आहे, वेलची सुद्धा टाकून घेऊया. बारीक नाही टाकलेली, गाडी मोठी शिजवली. वेलची पावडर नाही, आपण थोडीशी हलकी चेचून घेतली फक्त वेलची, आणि ती पण त्याच्यामध्ये मिक्स केलं आहे. आंबा पण पूर्ण पिकायला आला होता, त्यामुळे पूर्णपणे पिवळा झाला आहे आणि गुळामुळे त्याला अजून चांगला रंग पण आला आहे. आणखी एक 3-4 दिवसांनी व्यवस्थित ऊन लागलं की आणखी तो पूर्णपणे पिवळा होऊन जाईल. आता ह्याला मुरायला 2 ते 3-4 दिवस जास्त लागतील ना उन्हामध्ये. चांगलं ऊन हवं आहे. 3-4 आठवडे ते त्याला आपण आता असंच उन्हात ठेवलं आहे. आणि हे बघा, हे पूर्ण आहेत त्या सगळ्या फणस पोळ्या आहेत, म्हणजे फणसाचे साठे आहेत. ह्यावेळेला आंब्यांचा सीझन खूप कमी होता, म्हणजे आंबे खूप कमी आलेले, म्हणून आंबे ह्यावेळेला आंब्यांच्या पण साठे नाही घातले. ह्यावेळेला फणस आपल्याकडे होते भरपूर. हे बारक्या फणसांचे साठे आहेत, हे बघा एवढे आहेत. आणि इथे आपण हा मोरंबा घातला आहे. आता याला व्यवस्थित ऊन लागून देऊया, आणि 2 ते 3 दिवसांनी आपला मोरंबा आहे तो व्यवस्थित रेडी पण होईल आणि मुरेल पण व्यवस्थित त्याच्यामध्ये. हे बघा पूर्णपणे झालेत पण किती मस्त बघा. आता हे वर्षभर खाण्यासाठी आपण वर्षभर फणसाची टेस्ट घेऊ शकतो. हे बघा निघतायत पण मस्त. आणि हे बघा हा पण आहे, निघतायत पण बघा व्यवस्थित निघतात एकदम. हा बघा एक नंबर झालेत. हे एवढे सगळे आता पावसामध्ये खायला होतील फणसाचा सीझन संपल्याच्या नंतर. हे अशा आपण दरवर्षी बनवतो. आंब्याचा मुरंबा असेल, आंब्याचे साठे असतील, किंवा मग फणसाचे साठे असतील. तर फक्त फणसाचे अजून गरे जे आपण तळतो, वेफर बनवतो, ते बनवायचे बाकी राहिले. त्याचा पण एक छोटासा व्हिडिओ आपण बनवू, तो पण आपल्या चॅनलवरती लवकरच येईल. तर चला, हा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. धन्यवाद.